गुढीपाडवा स्पेशल आज आपण करूयात अतिशय क्रीमी अशी शेवयाची खीर। तर त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करून घ्यायचं। यामध्ये थोडेसे मखाने, काजू आणि बदामाचे काप छान असं परतून घ्यायचे। थोडासा हलकासा कलर चेंज झाला की चवीला खूप छान लागतात खीरीमध्ये। आणि आता याच पॅनमध्ये 1 वाटी शेवया त्या अशा थोड्याशा चुरून घ्यायच्या आणि थोडं थोडं तूप टाकून आपल्याला छान असं शेवया खमंग भाजून घ्यायचे आहेत। आणि आता गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि यामध्ये आता अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं। गरम गरम असं जास्त टाकायचं नाही, नाहीतर काय होतं एखाद्या वेळेस असं दूध फाटू शकतं। आणि आता गॅस फुल करायचा आहे आणि 4 ते 5 मिनटं शेवया थोड्याशा शिजून घ्यायच्या। आणि आता वरून अर्धी वाटी दुधामध्ये इथे मी 1 चमचा कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स करून घेतलेली होती, ती टाकून घेऊयात आणि 5 ते 10 मिनटं शेवया आता शिजून घ्यायच्यात आपल्याला। आपण कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे खीर आपली छान अशी क्रीमी बनली जाते। आणि आता 10 मिनिटानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर आणि आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। तर या पद्धतीने नक्की करून पहा, सबस्क्राईब करा।